जय शिवराय। मी आत्ता आहे जो रघुवीर घाट आहे त्या रघुवीर घाटाचा रक्षक असा हा महिमंडनगड। या ठिकाणी गडावर जे 3 टाके असतात, एक असतं साखळी टाकं, दुसरं असतं कातळात कोरलेलं पाणी टाकं आणि तिसरं असतं गुहेतील पाणी टाकं। यातील हे गुहेतील पाणी टाकं इथं तुम्हाला बघायला मिळतं आहे। अतिशय सुंदर आणि स्वच्छ असं हे पाणी टाकं आपल्याला बघायला मिळतं आहे। जवळजवळ प्रचंड कातळामध्ये कोरलेलं आहे। याचं जो भाग आहे तो दिसत नाही आहे, परंतु हे प्रचंड आतमध्ये कोरलेलं आहे। अतिशय सुंदर असं हे गुहेतील पाणी टाक आहे आणि त्याच्याच कडेला जे साखळी पाणी टाक आहे हे आपल्याला बघायला मिळतं आहे। याच टाक्याला, ह्या टाक्याच्या कडेला आपल्याला हे टाक्यांचा समूह बघायला मिळतो आहे आणि हे एक जे टाका आहे ह्या टाक्याच्या इथे जर बघितलं तर ज्याप्रमाणे मधुमकरंदवर आपल्याला शक्तीचं प्रतीक असलेला हनुमंतराया किंवा मारुतीराया हे बघायला मिळालं होतं। आणि त्यावेळी मी सांगितलं होतं की अशी जी पाणी टाकं असतात ह्या पाण्या टाक्यांवर तुम्हाला गणपती तसंच देवी देवताचे चित्र कोरलेलं आहे। त्याचप्रमाणे इथं भगवान शंकराची पिंडी इथे आपल्याला बघायला मिळते आणि या ठिकाणी हे जे पाणी टाकं आहे या पाणी टाक्यावर भगवान शंकराची पिंडी आपल्याला बघायला मिळते। त्याची पूजा करताना एक शिल्प बघायला मिळतं आहे आणि त्याच्या कडेला हे 2 रक्षक हे सुद्धा बघायला मिळत आहेत। आणि हे जे पाणी टाकं आहेत, साखळी पाणी टाकं म्हणतात त्याला, या ठिकाणी हे पहिलं पाणी टाकं आहे। त्याच्यानंतर हे दुसरं ज्याच्यावर देवी देवताचं चित्र कोरलेलं आहे, त्याच्यानंतर हे तिसरं पाणी टाकं आहे, त्याच्या कडेला हे चौथं पाणी टाकं आहे, त्याच्या कडेला हे 5वं पाणी टाकं आहे, त्याच्या कडेला हे 6वं पाणी टाकं आहे, त्याच्यानंतर त्याच्या कडेला हे 7वं पाणी टाकं आहे, त्याच्यानंतर हे जे दिसतंय हे 8वं पाणी टाकं आहे आणि 8वं पाणी टाकं आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी हे 9वं पाणी टाकं आहे, त्याच्याकडेला हे 10वं पाणी टाकं आहे, त्याच्यानंतर हे 11वं पाणी टाकं आहे आणि हे 12वं पाणी टाकं आहे। म्हणजे हे 1, हे 2, हे 3, हे 4, हे पूर्ण लांबलचक आहे ते 5वं, ते 6वं, 7वं, 8वं, 9वं, 10वं, 11वं, 12वं आणि इथं जे दिसतंय हे 13वं। असं 13 टाक्यांची साखळी टाकं, साखळी पाणी टाकं या महिमंडनगड आपल्याला बघायला मिळत आहेत। धन्यवाद।